नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 6 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, संजय वर्मा हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. यापूर्वीच्या ज्या काही आपल्या पोलीस महासंचालक होत्या रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पदावरून हटवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता हे संजय वर्मा नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. संजय वर्मा यांच्याविषयी जर बघितलं तर हे 1990च्या बॅचचे अधिकारी आहेत. याआधी ते कायदा व तांत्रिक विभागामध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर या गोष्टी यांच्याविषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्यात 2024 या वर्षामध्ये त्यासुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यावरसुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिलं नाव असणार आहे अमृत मोहन प्रसाद. हे SSBचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंग चौधरी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख म्हणून राहुल रसगोत्र आणि NDRFचे प्रमुख म्हणून पियुष आनंद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसंच जे आपलं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे त्याचे प्रमुख अनुराग गर्ग आहेत आणि आपले जे काही भारतीय हवाई दल प्रमुख आहेत ते अमरप्रीत सिंग असतील. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी हे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख हे नव्यानं नियुक्त करण्यात आलेले आहेत. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. स्टार करून ठेवलं तरी चालेल. तसेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच आत्ता काल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नवीन नियुक्ती झालेली आहे संजय वर्मा यांची. तर हे नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बॅलन डी'ओर अवॉर्ड 2024चा पुरुष विजेता कोण ठरला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रॉड्रिगो हर्नांडेस. हा जो काही फुटबॉलर आहे त्याला नुकतंच बॅलन डी'ओर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा तो त्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो काही पुरस्कार आहे मित्रांनो, बॅलन डी'ओर अवॉर्ड हा फुटबॉल या खेळामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. रॉड्रिगो हर्नांडिस हा जो विजेता ठरलेला आहे त्याचा हा पहिलाच टायटल आहे किंवा त्याचा हा पहिल्यांदाच तो विजेता याचा ठरलेला आहे. म्हणून यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. या अगोदरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये या अवॉर्डवर प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. MPSCने या अगोदर बॅलन डी'ओर पुरस्कारावर मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता, ज्यावेळेस जो काही आपला लिओनल मेस्सी आहे अर्जेंटिनाचा, त्याने 7 वेळेस ते अवॉर्ड जिंकला होता. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, आपण ते लक्षात ठेवायचं आहे. इतर परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तसेच महिला विजेता कोण ठरलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे एटना बोनमाटी, जी की बार्सिलोनाची फुटबॉलर आहे. तिने महिला गटामध्ये हा पुरस्कार जिंकलेला आहे. तसेच हा जो काही पुरस्कार आहे किंवा अवॉर्ड आहे तो सर्वाधिक वेळा कोणी जिंकला असं जर विचारलं तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तो आहे लिओनल मेस्सी, जो की अर्जेंटिना या देशाचा आहे. त्यासोबतच फुटबॉलविषयीच आपल्यासाठी एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. बालादेवी नावाचं एक नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बालादेवी, जी की फुटबॉलमध्ये 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर बनली आहे. हा पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, विपिन कुमार. हे नुकतंच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून बनवण्यात आलेले आहेत. तर याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. एअरपोर्ट
अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना 1995ला झालेली आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि हे जे काही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे ते कशा संबंधात काम करते तर हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. एअरपोर्ट संबंधित जे काही रूल्स रेग्युलेशन्स करायचे असतात हे या एअरपोर्ट अथॉरिटीकडून करण्यात येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ कृपया करून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा उशीर झालेला आहे आपल्याला टाकण्यासाठी, म्हणून हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही ते नक्की शेअर करा. तुमच्या स्टडी ग्रुप्समध्ये पण शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी हा व्हिडिओ बघू शकतील. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अनिश सरकार हा नुकताच जगामधला सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो अनिश सरकार आहे त्याचं वय अवघं 3 वर्ष 8 महिने आहे आणि हा जगामध्ये सर्वात कमी वयाचा चेस मास्टर बनलेला आहे किंवा बुद्धिबळपटू हा बनलेला आहे. तर हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि हा कोलकाताचा आहे मित्रांनो. यापूर्वीचा विक्रम कोणाच्या नावावर होता हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं नाव होतं तेजस तिवारी. हा सुद्धा भारतीयच होता. त्याचं वय त्यावेळेस 5 वर्ष होतं आणि आता हा विक्रम मोडून काढलेला आहे अनिश सरकार याने. अवघं वय आहे त्याचं 3 वर्ष 8 महिने. हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच टायफून कोंगरे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तैवान या देशामध्ये हे नुकतंच कोंगरे नावाचं चक्रीवादळ हे येऊन गेलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो चक्रीवादळ होता तो 1996 या वर्षानंतर आलेला सर्वात शक्तिशाली असा चक्रीवादळ होता मित्रांनो. यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तैवान देशामध्ये नुकसान हे झालेलं आहे आणि याचा वेग होता 200 किलोमीटर प्रति तास. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे इतर चक्रीवादळ येऊन गेलेले आहेत 2024 या वर्षामध्ये त्यावर सुद्धा आपल्या परीक्षामध्ये प्रश्न हा विचारला जातो ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. जसं शान नावाचं जे चक्रीवादळ होतं ते जपानमध्ये आलं होतं. एम्पल चक्रीवादळ जपानमध्ये आलं होतं. अल्वारो नावाचं चक्रीवादळ मादागास्कर या ठिकाणी आलेलं होतं. रेमल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या खाडीत येऊन गेलेलं आहे. आसना नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये. हेलेन चक्रीवादळ अमेरिका या देशामध्ये. मिल्टन चक्रीवादळ अमेरिका या देशामध्येच आलेलं होतं. तसेच 2023मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तेज नावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं जो की आपल्या अरबी समुद्रामध्ये आलेलं होतं भारताच्या. तर हे काही इतर महत्त्वाचे चक्रीवादळ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच विन पोर्टल लॉन्च करण्यात आले त्याचा संबंध कशाशी आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, लसीकरण. या ठिकाणी मित्रांनो चुकून ते एडिटिंगमध्ये झालेलं आहे. ऑप्शन ए आपण गृहीत धरायचं आहे. लसीकरणाशी संबंधित हा विन नावाचं पोर्टल आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायचं आहे. या पोर्टलद्वारे काय केलं जाणार आहे तर जन्मापासून ते 17 वर्ष वयापर्यंतचे जे काही मुलं आहेत त्यांच्या लसीकरणाची माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी गोळा केली जाणार आहे आणि हा एक डिजिटल डेटा स्टोरेज असणार आहे. त्या ठिकाणी लसीकरणासंबंधित ज्या काही वॅक्सिनेशन्स झालेले आहेत, कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यामध्ये कोणाला कधी वॅक्सिन देण्यात आलेले आहेत त्याचा सर्व डेटा हा स्टोअर करून ठेवला जाणार आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा डेटाबेस असणार आहे मित्रांनो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे पोर्टल कशाशी संबंधित आहे? हमखास आपल्या परीक्षेमध्ये असे प्रश्न हे विचारले जातात. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मिशन इंद्रधनुष्य हे सुद्धा एक मोहीम होती लसीकरणाशी संबंधित अगोदर सरकारनं सुरू केलेली. हा सुद्धा बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे की मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे. तर हे आपण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण असणार आहेत किंवा कोण येणार आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, प्रो सुबियांतो. हे भारताचं जे काही 76व प्रजासत्ताक दिन असणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते भारतामध्ये येणार आहेत. तर त्याविषयी आपल्याला थोडी अधिकची माहिती असणं गरजेचं आहे.
26 जानेवारी 2025ला भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन असणार आहे आणि त्यासाठी इंडोनेशिया देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये येणार आहेत. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जातात, ते आपण नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच मागच्या वर्षी कोण आलेलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाला, तर ते होते इमॅन्युअल मॅक्रॉन, जे की फ्रान्सचे पंतप्रधान आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत. ते मागच्या वर्षी आलेले होते, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन मी सोडून जात आहे की प्रजासत्ताक दिन भारतामध्ये का साजरा करण्यात येतो आणि हा कशा संबंधित दिवस असतो, ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत आपल्याला की त्यांना हे माहिती आहे की प्रजासत्ताक दिन हा कशासाठी भारतामध्ये साजरा करण्यात येतो. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ग्लोबल फायनान्स मॅगझिननुसार 2024साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक कोणती? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, SBI. ही जी बँक आहे भारतातली, ती या रिपोर्टनुसार किंवा मॅगझिननुसार सर्वोत्कृष्ट बँक ठरलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती पाहणं आपल्याला गरजेचं आहे. SBI जी आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असं त्याचं फुल फॉर्म आहे. याची स्थापना 1 जुलै 1955ला झालेली आहे. अगोदर हीच बँक मित्रांनो इम्पेरियल बँक होती. नंतर ती बँक 1 जुलै 1955ला SBI असं त्याचं नाम हे करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्यासोबत याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्या प्रमुख कोण आहेत SBIचे, तर चेल्ला श्रीनिवासुलू हे सध्या प्रमुख आहेत. हे सुद्धा आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. काल आपण पहिला प्रश्न घेतला होता, वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2024नुसार सर्वात गरीब देश कोणता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारत या निर्देशांकानुसार बहुआयामी प्रकारामध्ये सर्वात गरीब देश ठरलेला आहे. याविषयी थोडी आपण जे काही डिटेल होते ते कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच दुर्मिळ आशियाई सोनेरी मांजर कोणत्या राज्यात आढळून आले? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आसाम या राज्यामध्ये दुर्मिळ प्रकारचं मांजर आढळून आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच रोहिणी गोलबोळे यांचं निधन झाले आहे, त्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भौतिक विज्ञानाशी संबंधित या व्यक्तिमत्व होत्या रोहिणी गोडबोले. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, विटनेस हे कोणत्या भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, साक्षी मलिक यांचं हे विटनेस नावाचं आत्मचरित्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, रतन टाटा यांची आत्मकथा रतन टाटा ए लाईफ प्रकाशित, त्याचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मॅथ्यू, जे काही थॉमस मॅथ्यू आहेत त्यांनी हे लेखन केलेलं आहे किंवा त्याचे हे लेखक आहेत या पुस्तकाचे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी सर्व. हॉकी असेल, क्रिकेट असेल, नेमबाजी या सर्व खेळांना वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की ड्रॅगन ड्रोन हे अग्निशमन अस्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, युक्रेन या देशाने हे ड्रॅगन ड्रोन नावाचं अग्निशमन अस्त्र विकसित केलेलं आहे. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच HDFC बँकेने कोणत्या देशात पहिली शाखा सुरू केली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सिंगापूर या देशामध्ये HDFC बँकेने त्याची पहिली विदेशातली शाखाही सुरू केलेली आहे. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केलं जाणार आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थी मित्र हे या प्रश्नांना प्रतिसाद हे देत आहेत. याचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारच आहे मित्रांनो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे जे काही आपण होमवर्क क्वेश्चन देतो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. कारण जे काही परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतात तेच आपण तुम्हाला होमवर्क क्वेश्चन म्हणून देत असतो. म्हणून मित्रांनो, कोणीही व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. म्हणून याचं उत्तर हे आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं पहिला आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे किंवा सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे,
की नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला. आणि या ठिकाणी ऑप्शन्स आपण दिले आहेत. उत्तर बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत की कमेंटमध्ये सांगतात. किती जणांना माहिती आहे उत्तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण मित्रांनो हा प्रश्न आपण बऱ्याचशा वेळेस डिस्कस केलेला आहे. आपले जे जुने विद्यार्थी आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांना याचं उत्तर हमखास येणारच आहेत. तसेच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनासुद्धा हे उत्तर माहिती असणार आहे. म्हणून प्रत्येकाने कॉमेंटमध्ये उत्तर हे सांगायचंच आहे. त्यानंतर थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी आपण आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर जे काही स्टडी मटेरियल असतं ते विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये देत असतो. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जाऊन जॉईन करायचं आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.